दोनच मुद्दे मांडतो. 20-21 मध्ये अध्यक्ष महाराज तुमचा वेळ कमी होईल. बोला. थांबवतो अध्यक्ष महाराज, तुम्ही चिंता करू नका. अध्यक्ष महाराज बिलकुल चिंता करू नका, जास्त वेळ घेत नाही मी, कारण मला माहिती आहे की तुम्हाला ऐकणं कठीण होणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या चुका काढ गया तर अध्यक्ष महाराज त्रास होतो हे मला जाणीव आहे. फक्त दोनच मुद्दे मांडतो कारण सरकार तर शेवटी शरमप्रूफ आहे. अध्यक्ष महाराज या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये काय केलं अध्यक्ष महाराज, 12,243 कोटी हे तुम्ही सांगितलंय अर्थसंकल्पात, आतापर्यंत 77.86% खर्च झाला आहे. मी एकदा नव्हे 50 पत्र देतो. उंबुरण्याचं ग्रामीण रुग्णालय 50 पत्र देतो, PSC सेंटरची पत्र देतो. पण अध्यक्ष महाराज आरोग्य विभागासारख्या गंभीर मुद्द्यावर सुद्धा सरकार अध्यक्ष महाराज या ठिकाणी ज्या पद्धतीने वागताय हे अडचणीचं आहे. वाईन हा अध्यक्ष महाराज माणसाने किती दुटप्पी भूमिका घ्यावी हे आश्चर्यजनक आहे. अध्यक्ष महाराज पहिलं काम या सरकारने काय केलं अध्यक्ष महाराज, मी वाईनच्या बाबतीत तर विस्तृत येईल. 13 ऑक्टोबर 2021 13 ऑक्टोबर 2021 ला बैठक क्रमांक 86 मंत्रिमंडळाची. काय निर्णय केला मंत्रिमंडळाच्या बैठकीत, केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार. ही पण काय दिलं अध्यक्ष महाराज की आजकाल मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक विवंचता आदी कारणांनी अध्यक्ष महाराज मद्यपान आणि अंमली पदार्थाचं सेवन हे वाढलं आहे. हे आपल्या कॅबिनेट नोटमध्ये आहे. आणि तुम्ही काय म्हणता मग की हे प्रतिबंधक उपाययोजना कराव्या लागणार आहे. सामाजिक न्याय विभागाने या समाजासाठी अध्यक्ष महाराज कॅबिनेट नोट तयार केली. बरोबर त्याच्यापासून अध्यक्ष महाराज जर तुम्ही त्यानंतरची 12वी बैठक म्हणजे ही अध्यक्ष महाराज होती बैठक 86, मग दिनांक 27 जानेवारी 2022 बैठक क्रमांक 98 अध्यक्ष महाराज बरोबर 12व्या बैठकीत, 12चा आकडा काय प्रिया माहित नाही, यांनी संकल्पच केलाय महाराष्ट्राचे 12 वाजवायचे. सुपर मार्केट वॉक इन स्टोअर मध्ये सेल्फ इन शॉप पद्धतीने वाईन विक्रीची संकल्पना. अध्यक्ष महाराज काय कारण दिली अध्यक्ष महाराज, वाईनचे परिणामकारक विपणन मार्केटिंग होणे आवश्यक आहे. हा अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचा हिताचा मोठा निर्णय आहे. विधानसभेत चहाचा स्टॉल काढून आता वाईनचा स्टॉल काढायची वेळ आणणार आहे या अध्यक्ष महाराज. आणि एकीकडे दादा तुम्ही म्हणाले की वाईन म्हणजे दारू नव्हे, आणि मग याच कॅबिनेट नोट मध्ये का लिहिता तुम्ही की ज्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे अशा जिल्ह्यामध्ये मात्र वाईन विकल्या जाणार नाही. वाईन म्हणजे दारू नव्हे ना, वाईन म्हणजे तुमच्या भाषेमध्ये हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असं पेय आहे. अध्यक्ष महाराज मी माझी मागणी आहे की हा निर्णय तुम्ही ताबडतोब परत घ्या. गरीब कुटुंबाला कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये किराणा देऊन त्याचं जीवन फाईन करण्याच्या ऐवजी किराणा दुकानामध्ये वाईन विकून सरकार फाईन करण्याचा हा जो प्रकार आहे की सरकारची तिजोरी फाईन झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज मला याचा विरोध आहे. अध्यक्ष महाराज मी येताना एकाने चिठ्ठी दिली, तुम्ही सांगा हे वाईन किराणा दुकानात विकताय, आणि त्यांनी एक मुद्दाम जोक सांगितला की रोंगटे खड़े हो जाएंगे, रोंगटे खड़े हो जाएंगे अगर 2 अक्टूबर को बापू का जन्मदिन ना होता और वो 31 दिसंबर को होता तो रोंगटे खड़े हो जाते. हा त्याचा जो संदेश आहे अध्यक्ष महाराज की आपण 2 ऑक्टोबर साजरा करतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज आणि तुम्ही सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी मग काय मध्यान्ह भोजन योजनेच्या ऐवजी मध्यान्ह पेय योजना आणणार आहे का की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत होईल अध्यक्ष महाराज. आणि सरकार यातून पैसे कमवत आहे. 0039 राज्य उत्पादन शुल्क 21-22 मध्ये 18,000 कोटी, आता लोकांना वाईन पाजून 22,000 कोटीचं उत्पन्न. अध्यक्ष महाराज उत्पादन शुल्काचं उत्पन्न वाढणं हे अध्यक्ष महाराज सरकारचे नीती नियम हे चुकीच्या पद्धतीचे आहे असा अध्यक्ष महाराज त्याचा अर्थ होतो. आणि हे मात्र अध्यक्ष महाराज सरकार करताय. वैद्यकीय जागा भरण्याच्या दृष्टीत आज अध्यक्ष महाराज जे निर्णय आणि घोषणा होतात इथून मदत न करता वैद्यकीय जागा. अध्यक्ष महाराज आपल्याला निश्चितपणे या संदर्भामध्ये काही गोष्टी चिंताजनक आहे की सरकार ताबडतोब या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने विदर्भ मराठवाड्यावर अपमान करताय, ज्या पद्धतीने अन्याय करताय त्या विरुद्ध अध्यक्ष महाराज या ठिकाणी
सरकारने बदल करण्याचं कारण आहे, बदल केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. शेवटचा एकच मुद्दा मांडतो की अध्यक्ष महाराज, मुद्दे खूप आहेत पण शेवटचा एकच मुद्दा की सुरुवात काय केली तुम्ही? भाषणाची सुरुवात धर्मवीर संभाजी राजांच्या माध्यमातून केली. अध्यक्ष महाराज, मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की मृत्यूला मारण्याचे धाडस बाळगणारा रणांगणातील झुंजार छावा म्हणजे राजे संभाजी. कवी कलशचे डोळे काढले, त्यांना वाटलं की संभाजी राजाच्या मनात भीती निर्माण होईल, पण अध्यक्ष महाराज, संभाजी राजांच्या मनात भीती निर्माण झाली. 13 वर्षाचे धर्मवीर संभाजी राजे, 13 भाषेमध्ये त्यांचं प्रभुत्व होतं, शास्त्रांमध्ये प्रभुत्व होतं. अध्यक्ष महाराज, एक राजा ज्याचं शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीवरही प्रभुत्व होतं, असे अचाट बुद्धिमान ज्यांच्यामध्ये होते. अध्यक्ष महाराज, रामनगरचं युद्ध वयाच्या 16व्या वर्षी जिंकलं. 60 किलोची तलवार घेऊन अध्यक्ष महाराज औरंगजेबाचं सैन्य असेल, मुघल साम्राज्य संपवण्याचं काम केलं. तुमच्याकडे प्रस्ताव आला अध्यक्ष महाराज की संभाजीनगर हे नाव औरंगाबादचं करावं. काही लोक प्रश्न विचारतात, तुम्ही झोपले होते का? आम्ही झोपलो नव्हतो. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना अध्यक्ष महाराज 2016 मध्ये या संदर्भातली कारवाई सुरू केली, पण कारवाई अध्यक्ष महाराज त्या संदर्भातली कागदपत्र, सुप्रीम कोर्टाचे निर्णय, हे सर्व करता करता 2020 उजाडलं. आता तुमच्याकडे प्रस्ताव तयार आहे. मला एकनाथराव, तुम्ही सांगा, खुर्चीवर किती दिवस प्रेम करा? काही या देशामध्ये जे आमचे मानबिंदू आहे, ज्या आमच्या अस्मिता आहे, या संदर्भात तुम्ही करणारच की नाही? अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो, मान्य मंत्री महोदयांनी सुरुवात 250 कोटी रुपयाचं स्मारक देऊन करण्याचा संकल्प केला. मी मनापासून अभिनंदन करेन, पण हा संकल्प अपूर्ण आहे. हा पूर्ण करा. मताचं तुष्टीकरण करू नका, मताची लाचारी करू नका. काही आमचे मानबिंदू आणि धर्मबिंदू आहे. मी शेवटचा अध्यक्ष महाराज या भाषणाचा सार सांगतोय. परस्परांची करे वकिली, ध्येय त्यांचे फक्त वसुली, नवाबी हो यांचे थाट, दी कंपनीची आवडे वाट, यांचे बजेट फुसका बार, खोटी ती वचने भारोभार, महाविकासचे भकास तुंतुने, जनतेच्या तोंडाला पुसली पाने, ॲटो भंगार 3 चाकाचा, जनतेच्या हा नाही कामाचा. महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन मी करतोय की अशा अध्यक्ष महाराज फसवणाऱ्या, लखनौच्या भूल भगैयापेक्षाही जास्त फसवणारा, भूल देणारा या अर्थसंकल्पाला मी विरोध करतो आणि जनतेने सावध व्हावं असं आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला करतो. सन्माननीय सदस्य प्रकाशदादा सोळंके. हो, सांगितले की अध्यक्ष महोदय, 40 मिनिट सन 2022-23 निम्मा वेळ आहे. हा अर्थसंकल्प 40 मिनिट झाले. या ठिकाणी बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. बोला बोला दादा, बोला तुम्ही, दादा बोला. अध्यक्ष महोदय, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी कोविड सारख्या महामारीच्या नंतर अर्थव्यवस्थेला गती मिळावी या हेतून एक अतिशय सर्वसमावेशक, सर्व घटनांना न्याय देणारा अर्थसंकल्प साजरा केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि दुसरं मी आभार मानणार आहे की या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयाचाही नवीन कर माननीय अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी लावला नाही. या उलट अनेक भाग 2 जर पाहिला तर अनेक सवलतीचा वर्षाव मी म्हणेल, हजारो कोटी रुपयाचा महसूल बुडवून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला 50,000 रुपये, जवळजवळ 20 लाख शेतकऱ्यांना 10,000 कोटीचा फायदा या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे भूविकास बँक याच्या 35,000 शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयाचं कर्ज माफ या ठिकाणी करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. अध्यक्ष महोदय, या भूविकास बँका बंद होऊन आता 15-20 वर्षाचा काळ झालेला आहे.
परंतु त्याची थकबाकी मात्र 7/12वर अजूनही दिसते आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना नवीन बँकेचं कर्ज मिळू शकत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती टाळण्यासाठी या कर्जमाफीची घोषणा अजितदादांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगारासाठी सुद्धा 275 कोटी रुपयाचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्याबद्दल निश्चितपणानं जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. कर सवलतीच्या प्रस्तावामध्ये अभय योजना त्यांनी जाहीर केलेली आहे आणि या अभय योजनेचा लाभ ज्यांचं विविध कर कायद्याअंतर्गत वैधानिक आदेशान्वये 10,000 रुपयेपर्यंतची थकबाकी आहे त्यांना ती पूर्ण माफ केलेली आहे. जवळजवळ 1 लक्ष प्रकरणातील लहान व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि ज्यांची थकबाकी 10 लक्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्या व्यापाऱ्यांना त्यांनी 20% रक्कम भरा, 80% माफ करू. याचाही लाभ राज्यातल्या जवळजवळ 2,20,000 व्यापाऱ्यांना होणार आहे. CNG वरचा मूल्यवर्धित कर हा 10.5% कमी करून 3% केलेला आहे. या ठिकाणी मुद्रांक शुल्क चा कालावधी 1 वर्षाच्या ऐवजी 3 वर्ष केलेला आहे. मुद्रांक शुल्कावरील दंडाच्या रकमेमध्ये 1,500 कोटी रुपयाचा दंड म्हणजे दंड महसुलीची तूट घेऊन त्यांनी ही योजना जाहीर केलेली आहे आणि प्रमुख म्हणजे जलवाहतुकीस चालना देण्यासाठी पुढच्या 3 वर्षासाठी ही कराची सूट त्यांनी दिलेली आहे. म्हणजे हजारो कोटी रुपयाच्या सुटी या अर्थसंकल्पामधून सन्माननीय अजितदादांनी व्यापाऱ्यासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून निश्चितपणानं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. अध्यक्ष महोदय, विकासाची पंचसूत्री म्हणून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग 3 वर्षामध्ये 4 लाख कोटी रुपयाचा कार्यक्रम आपली अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत जावी या उद्देशाने त्याने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, पंतप्रधान पीक योजना या विधानसभेमध्ये ही या योजनेच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी येतात त्याच्या बाबतीत सन्माननीय सदस्यांनी अनेक वेळेला विमा कंपन्या कशा पद्धतीनं मनमानी कारभार करतायत, शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवतायत, याचे पाडे या प्रत्येक अधिवेशनामध्ये या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालेले. मी उदाहरण देईल की माझ्या बीड जिल्ह्यातल्या खरीप 2020चा सोयाबीनचा विमा क्लेम मंजूर झालेला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग झालेले. आणि म्हणून निश्चितपणानं आपण जो काही या ठिकाणी संकल्प केलेला आहे की आम्ही अन्य पर्याय जर पंतप्रधानांनी जे बदल आम्ही सुचवलेले आहेत ते जर मान्य केले नाहीत तर निश्चितपणानं अन्य पर्याय पिकाची जी काही नुकसान भरपाई होते त्याच्यामध्ये आम्ही करू. निश्चितपणानं लवकरात लवकर हा अन्य पर्याय शोधून शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी विनंती मी करणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील कापूस आणि सोयाबीन ही जी काही महत्त्वपूर्ण पिकं आहेत त्याच्यासाठी विशेष कृती कार्यक्रम या ठिकाणी आपण जाहीर केलेला आहे. 1,000 कोटी रुपयाचा 3 वर्षामध्ये या दोन्ही पिकाच्या बाबतीत संशोधन करून उत्पादकता वाढवण्यासाठी या कार्यक्रमाची शेतकऱ्यांना मदत होणार आहे. या ठिकाणी माननीय वित्तमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की आता कापसाचं सुधारित बियाणं आपण जोपर्यंत आणत नाही, आता अमेरिकेसारख्या देशात, चीनसारख्या देशात BT7 ही सुधारित जात वापरली जाते, आपण मात्र अजूनही BT2 वर आहेत. आता या BT2च्या बियाण्याला
मोठ्या प्रमाणात रोगराईचा सामना करावा लागतोय. दुसरं निर्बंध आहे, बियाण्याची जी काही पिशवी असते 450 ग्रॅमची, तिला जास्तीत जास्त 900 रुपये आकारावेत असं बंधन आहे. आणि म्हणून या दोन्ही या प्रश्नाच्या बाबतीमध्ये म्हणजे BT7 हे आपल्याकडे लवकरात लवकर आलं तर मोठा कापसाच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि हे करण्यासाठी ही जे काही निर्बंध लाभलेले आहेत, बियाण्याच्या किमतीवर 900 रुपयाच्या वर विकता येत नाही, हे निर्बंध त्वरित हटवण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्याला हे सुधारित वाण उपलब्ध होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. मला खास करून शेततळ्याच्या अनुदानामध्ये 50% आपण वाढ करून 75,000 ते अनुदान केलं. याचाही मोठा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला पावसाचं जे पाणी आहे ते साठवण्यासाठी होईल. महिला शेतकऱ्यासाठी कृषी योजनेमध्ये 30%च्या ऐवजी 50% राखीव करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. बाजार समितींना पायाभूत सुविधासाठी जे कर्ज घेतात बाजार समित्या, त्याच्या 100% व्याजाची भरपाई सरकार करणार आहे. आणि म्हणून अतिशय बाजार समितीच्या दृष्टीने सुद्धा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने सुद्धा ही घोषणा अतिशय महत्त्वाची आहे. अध्यक्ष महोदय, अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी निर्यात धोरण आम्ही तयार करू असं जाहीर केलेलं आहे. 21 शेतमाल निर्यातक्षम शेतमालाच्या साठी क्लस्टर या ठिकाणी करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. मला या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की सध्या या महाराष्ट्रातले जे काही कारखाने आहेत, सहकारी साखर कारखाने असतील, खाजगी क्षेत्रातले कारखाने असतील, मोठ्या प्रमाणामध्ये साखरेची निर्यात करत आहेत. आता मराठवाड्यासारख्या बीड जिल्ह्यातल्या आमच्या कारखान्यांनी जवळजवळ या हंगामामध्ये 300-325 कोटी रुपयाची साखरेची निर्यात या ठिकाणी आतापर्यंत केलेली आहे. परंतु मराठवाडे आणि विदर्भातले कारखाने, याचं भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर हे बंदरापासून अतिशय लांब आहेत. पुणे जिल्ह्यातील कारखाने असतील, सातारा असेल, कोल्हापूर असेल, हे कारखाने बंदरापासून जवळ आहेत. आणि म्हणून जेव्हा पुणे जिल्ह्यातल्या एखाद्या कारखान्याला साखरेचा भाव मिळतो तो 3200-3250 मिळतो, आम्हाला 3100 किंवा 3150 भाव त्याच्यावर समाधान मानावं लागतं. आणि म्हणून मला या चर्चेच्या माध्यमातून शासनाला विनंती करायची आहे की बंदरापासून जे अंतर आहे ते जास्तीच्या अंतरावर असणाऱ्या कारखान्यांना काही ना काही प्रमाणात आपण जर ट्रान्सपोर्ट सबसिडी या ठिकाणी दिली तर त्यांना मिळणारा जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. आणि या दृष्टिकोनातून आपण लवकरात लवकर निर्णय करावा अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती राहणार आहे. अध्यक्ष महोदय, मराठवाडा हा सातत्यानं ज्या ठिकाणी दुष्काळाला तोंड द्यावं लागतं असा एक प्रदेश आहे. या मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला की हजारोच्या संख्येनं टँकर लावले जातात. कधी कधी त्याला टँकर वाडा सुद्धा म्हणलं जातं वर्तमानपत्रातून. आणि म्हणून हा कायमस्वरूपी दुष्काळ मराठवाड्याचा जर हटवायचा असेल तर त्याकरता एकच उपाय आहे, ते म्हणजे पश्चिम वाहिनी, कोकणातल्या पश्चिम वाहिनी नद्याचं पाणी उचलून किंवा वळवून ते मराठवाड्यापर्यंत, जायकवाडी धरण असेल, माजलगाव धरण असेल किंवा परभणी जिल्ह्यातले धरणं असतील, यामध्ये जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत मराठवाड्यातला दुष्काळ हा काही कमी होणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं शासनानं मराठवाड्यासाठी ही योजना या ठिकाणी एक कालबद्ध कार्यक्रम ठरवून किमान पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये मराठवाड्यातला दुष्काळ हटवायचा या दृष्टिकोनातून या योजना तातडीनं हाती घ्यावी, जाहीर करावी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचा प्रयत्न करावा
अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती राहणार आहे. मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानंद रस्ते शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण योजना या शासनाने जाहीर केलेली आहे, परंतु त्याच्यासाठी पुरेसं बजेट उपलब्ध करून दिल्याशिवाय या योजनेला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून मला अर्थमंत्र्यांना विनंती करायची आहे की ही ग्रामीण जीवनातल्या शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतलेला आहे. याच्यासाठी किमान दरवर्षी 5,000 कोटी रुपयाचं बजेट हे आपण जाहीर केलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात किमान 5 पानंद रस्ते झाले पाहिजेत. ही भूमिका या शासनाने घेतली पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. आरोग्य संस्थाचं श्रेणीवर्धन आणि बांधकाम याच्यासाठी आपण 4 वर्षामध्ये 7,500 कोटी रुपयाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील आरोग्याच्या सेवा सुविधा निश्चितपणाने वाढतील. शाळा खोली बांधकामाचा अतिशय मराठवाड्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय आहे. निजामकालीन शाळा बांधकाम त्या ठिकाणी नवीन शाळा खोली होणं, माध्यमिक शाळेच्या इमारती होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी DPDC मधून 5% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याबद्दलही निश्चितपणानं आपलं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. या ठिकाणी इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागामार्फत गेल्या 2 वर्षामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व घरकुल योजना याच्यासाठी निधी मिळालेला नाही आणि म्हणून या योजनेच्या अंतर्गत आमच्या भटके विमुक्त समाजाच्या माणूस हा घरकुलापासून वंचित राहिलेला आहे. याचे अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये जमा आहेत आणि म्हणून खास बाब म्हणून या भटक्या विमुक्ताच्या घरकुलासाठी या योजनेसाठी आपण निधी द्यावा अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. दुसरा एक उद्योग विभागाच्या संदर्भात एक निर्णय या आघाडी शासनाने घेतलेला आहे. जे काही स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह असतात किंवा प्रोत्साहन आपण ज्यांना म्हणतो, उद्योग नवीन उभा करायचा किंवा एक्सपान्शन करण्याचा, त्याच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट सेक्टरला ही सुविधा आजही उपलब्ध आहे. एखादा मोठा उद्योगपती आहे, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, ह्याच्यापैकी कुणी उद्योग जर उभा केला तर त्यांना जी काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 100% सवलत नवीन उद्योगाला मिळते आणि 80% सवलत ही एक्सपान्शनसाठी किंवा विस्तारीकरणासाठी होते. परंतु दुर्दैवानं आता सहकार क्षेत्राला ही सवलत मिळणार नाही अशा प्रकारचा पवित्रा या ठिकाणी उद्योग विभागाने घेतलेला आहे आणि तो अतिशय दुर्दैवी आहे. आपल्याला माहित आहे, आपणही सहकार क्षेत्रामधून काम करून उपमुख्यमंत्री पदापर्यंत आलेला आहात. या सहकारी क्षेत्रामध्ये हजारो शेतकऱ्याच्या माध्यमातून भाग भांडवल गोळा करून या ठिकाणी उद्योग हा उभारला जातो. त्याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी असतील, कापूस उत्पादक शेतकरी असतील, त्यांच्या सूतगिरण्या असतील, काही कृषी प्रक्रिया उद्योग असतील. तर हे जे काही शासनाने प्रोत्साहन नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आपण निश्चितपणानं बदलावा आणि सहकार क्षेत्राचाही त्याच्यामध्ये समावेश करावा अशी विनंती मी सहकार क्षेत्रातला एक कार्यकर्ता या नात्यानं आपल्याला करणार आहे. वन्य प्राण्यापासून जे काही शेतीचं नुकसान होतंय त्याच्या बाबतीत सौर ऊर्जा कुंपण ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण भविष्य काळात ठरलेली आहे. याची व्याप्ती जेवढी वाढवता येईल तेवढं जे काही छोटे मोठे शेतकरी आहेत, मध्यम शेतकरी आहेत, त्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून ही योजना मोठ्या प्रमाणात आपण राबवण्याचा निर्णय घ्यावा
अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा, त्यासाठी 10,000 किलोमीटर लांबीचे रस्ते आपण या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी 7,500 कोटी रुपये आपण 2 वर्षात खर्च करणार आहेत. हाही फार मोठा निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या दृष्टीनं या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या असं विकासाला चालना देणारा एक अर्थसंकल्प, सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. छोट्या मोठ्या मध्यम शेतकऱ्यांना सवलती देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अर्थमंत्र्यांचं परत एकदा अभिनंदन करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य सुरेशजी वरपुडकर. अध्यक्ष महाराज, नावं सांगाय वेळ घालवाय नको, वेळ कमी आहे. मगाशी मुनगंटीवार साहेबांनी चर्चा केली, त्या संदर्भात ठरले ज्यावेळेस नाही, मुनगंटीवार साहेबांनी असं सांगितलं अध्यक्ष महाराज. की या बाबतीमध्ये गटनेत्यांची मिटिंग घेऊन पुढच्या ज्यावेळेस चर्चा येईल त्यावेळेस कशा प्रकारे पक्षाला संधी द्यायची असा निर्णय करायला आपण सांगितला. त्यामुळे आता जी पद्धत आहे त्याप्रमाणे मी जी सांगितली त्याप्रमाणे सुरू आहे. अध्यक्ष महाराज, सुरेश वरपुडकर. हा अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराजांनी त्यांचं नाव घेतलंय आता. आज सुरू करा. 2023चा बघा, वेळ वाया घालवू नका, वेळ आपल्याला कमी आहे. बोला तुम्ही. हॅलो अध्यक्ष महाराज, सन 2023चा राज्याचा एकूण अर्थसंकल्प माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदिदादा पवार बोला काय म्हणणे. अध्यक्ष महाराज, मगा अपघात ठरलं होतं की एक इकडचा एक तिकडचा. नाही, ऐकून घ्या मुनगंटीवार साहेब, आपण मगाशी काय बोलला की या संदर्भामध्ये मी जी पद्धत सांगितली त्याप्रमाणे आज सुरू आहे आणि तुमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं तुम्ही काय बोलला की गटनेत्यांची मिटिंग घेऊन अध्यक्ष तो निर्णय महाराज, त्या मिटिंग मध्ये करावा. आता जी पद्धत आपली सुरू आहे त्याप्रमाणे चर्चा नाही, सुरू ही करावी. पद्धत नवीन करताय तुम्ही. नाही, ही नवीन नाही, पद्धत आहे कधीच तीच. नव्हती. अध्यक्ष महाराज जे आहे आहे त्या तीच करतो अध्यक्षांनी- आहे. अध्यक्ष अशी पद्धध ठेवत नाही, एक इकडचा एक तिकडचा. मी काय मगाशी बोललो की सगळ्या नवीन सदस्याला बोलण्याची संधी मिळावी ती मिळाली. म्हणून आपण ते करतोय. तू द्या त्यामुळं- ती- अध्यक्ष महाराज ती द्या. आपण माझी 10 विनंती वाजेपर्यंत आपण कामकाज ऐका. चालू. संधी द्या, आज आपण संधीबद्दल. याप्रमाणे चर्चा सुरू करू आणि तुमचं जे म्हणणं आहे ते गटनेत्याची मिटिंग घेऊन आपण त्यामध्ये चर्चा करा. संधी द्या ना आज जे तुम्ही. सुरू आहे ते सुरू असू द्या. अध्यक्ष महाराज, संधी बोला वरपुडकर साहेब अध्यक्ष महाराज, 2023चा हा अर्थसंकल्प काय आहे बोला. माननीय अजित दोन पवार मिनिट. साहेबांनी जे माझा मांडलेला अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर साधा आहे. आपण जेव्हा ही चर्चा पुकारली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने विरोधी पक्षानं आणि सत्ताधारी पक्षानं अर्धी निम्मी वेळ वाटून दिली. बरोबर आहे. मंत्र्यांच्या उत्तराचं त्यांची एक निम्मी वेळ असते सत्ताधारी पक्षांची. बरोबर आहे. मंत्र्यांच्या उत्तराचं आपण ते किती पाळतो कसं पाळतो, आपण आपल्याला सहकार्य असतो, सदस्यही आपल्याला सहकार्य करतात, आपणही सहकार्य करतात. निम्मी वेळेमध्ये सत्ताधारी पक्षात 3 पक्ष आहेत आणि इकडे विरोधी पक्ष एक आहेत. ऐकून घ्या अध्यक्ष महाराज, प्रोसिजर तरी ऐकून घ्या. म्हणजे तिकडे 3 लोकांना चान्स मिळेल तेव्हा इकडे एका माणसाला मिळेल. मग अर्धी वेळ कशी होणार, अर्धी वेळ कशी होणार. इथं ज्याप्रमाणे त्यामुळे ऐकून घ्या. माझी विनंती आहे. मी निर्णय सांगतो. ज्याप्रमाणे इथं वेळ दिली आहे त्या तुमची वेळ अजिबात कमी केली जाणार नाही. जेवढी वेळ तुमच्या पक्षाची आहे तेवढी वेळ तुम्हाला मिळणार. बोला वरपुडकर साहेब. अध्यक्ष महाराज, बसा, या बसा. 2022-23चा अर्थसंकल्प आदरणीय राज्याचे नाही, उपमुख्यमंत्री वेळ नका वाया घालू तुम्ही. आणि राज्याचे वित्तमंत्री यांनी बोला हा अर्थसंकल्प चालू केला. तुम्हाला संधी देतो. हा अर्थसंकल्प संधी अध्यक्ष देणार आहे महाराज, मी. राज्याचा अर्थसंकल्प वाहतूक आहे, तुम्हाला संधी मिळते आहे. तुम्ही बसा आता. 52 संधी देतो मी, बसा तुम्ही. ना बसा, पण संधी देतो मी. काय ना हा, बसा. ना बोला. अध्यक्ष महाराज, राज्याचा हा अर्थसंकल्प अध्यक्ष महाराज, स्वातंत्र्याच्या नंतर ज्यावेळेला विधानसभा सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत असा पायंडा नव्हता.
सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असंच आहे. सत्ताधारी पक्षाचे 3 सरकार आहे का ते तरी सांगा. 3 सरकार आहे तुमचे आणि प्रत्येक पक्षाचं स्वतंत्र सरकार आहे. नाना आपण त्यामुळे काल जी चालणार चर्चा नाही. झाली त्या हे चर्चेमध्ये नवीन पायदे पाडू सुद्धा नका. असाच क्रम होता. नवीन परवा जी पायदे चर्चा पाडू झाली नका. त्या चर्चेमध्ये नाही तर आम्ही असाच सहभागी क्रम होत होता. नाही. मी आम्ही आपल्या सहभागी सर्वांना होणार नाही. संधी देतो. नवीन पायदे तुमची पाडू वेळ नका. आम्ही कमी करणार नाही. नाही, नाही. ज्या पक्षाला जी वेळ आहे गणेश त्या वेळे सरकारने बाबतीमध्ये आम्ही बोलतोय, कुठलीही गणेश वेळ कमी सरकारने करणार बोलतोय. नाही. त्यामुळं गणेश आता सरकारने ज्याप्रमाणे बोलतोय, सुरू आहे गणेश सरकारला. चर्चा सुरू होऊ द्या. माझी आपल्याला विनंती आहे. हो वेळ मिळणार तेवढा वेळ देतो मी. तेवढा वेळ देतो मी. हा बोला. अध्यक्ष महाराज महाराष्ट्र राज्याचा बोला, हा भरपूर कसं बोला. अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय बोलू दे ना. संरक्षण बोला मी. बसा ना जरा हो प्लीज. बोला. अध्यक्ष महाराज हा अर्थसंकल्प जवळपास 5,48,407 कोटी चर्चा सुरू होऊ द्या. राज्याचा अर्थसंकल्प मान्य अजितदादा पवार साहेब चर्चा सुरू होऊ द्या. वेळ वाया घालवू नका. माझी विनंती आपल्याला. बोला तुम्ही. हा संकल्प करत असताना अध्यक्ष महाराज काल तुम्हाला संधी देतो मी. तुम्ही खाली बसा. सर्वांना संधी देतो. हा, वेळ आपण वाया घालवू नका. बोला वेळ द्या ना मला. यामध्ये वेळ वाया घालवू नका. माझी विनंती आपल्याला. सर्वांना संधी देतो. माझं होऊ द्या ना. नवीन नाही. परवा सुद्धा अशा प्रकारे चर्चा सुरू होती. अध्यक्ष मी पुरावा देतो. परवा जी चर्चा होती त्या चर्चा मला एक सांगा, विरोधी पक्ष नेते किती मिनिटं बोलले? 96 मिनिटं. 44 नाही नाही 96 मिनिटं. 96 मिनिटे पहिली. आणि हे 44 44 मिनिटं बोलले. म्हणजे 96 आणि 44 140 मिनिटं, 2.5 तास झाले जवळपास. 2.5 तास. मग ते इकडचे लोक बोलताना आता प्रकाश दादा 10 मिनिटं बोलले असतील. आता वरपुडकर साहेब बोलतात. हे काय लक्षातच घेत नाही की यांचे नेते 2.5 तास बोललेत. त्याच्यावर त्यांना किती वेळ लागणार काय मला तर काही समजत नाही. बोला वरपुडकर साहेब बोला. अरे बसा ना जरा. तुम्हाला मी संधी देतो. तुम्हाला संधी देतो म्हणले मी. संधी देतो बोलले ना तुम्ही. जागेवर बसा. बोला. काल विरोधी पक्ष नेते तुम्ही सुरू करा विरोधी चर्चा. पक्ष नेते माननीय फडणवीस साहेबांनी आणि आज माझ्या राज्याचे माजी अर्थमंत्री सुनील मुनगंटीवारजी यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य केलं संधी देतो. की हा अर्थसंकल्प संधी देतो. बोला करा सुरू. हा अर्थसंकल्प आघाडी बोला. सरकारनं हा फार मोठ्या प्रमाणामध्ये हा फुगून सांगितलं. जागेवर बसा तुम्ही. काय एवढा सर्वांना संधी देतो. जागेवर बसा तुम्ही. बोला हा बोला. अर्थसंकल्प असा फुगून केलेला आहे. 2014 हे राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे फडणवीस सरकार होतं आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री हा तर 2014 मध्ये 2014 ते 2019 बरोबर नाही. या काळातील अर्थसंकल्पाचा आकारमान हा जास्त खर्च केला काय बोला काय सर्व सदस्यांचा या संदर्भातला अध्यक्ष महाराज ही जी आग्रही मागणी आहे नियमानुसार आहे. आपण एक इकडचा एक तिकडचा घ्या. हे जागेनंतर तरी हीच प्रथा ठेवा. यांचं मी होऊ मगाशी द्या. सांगितलं की नाही की आपला वेळ मी कमी करणार नाही. पण सर्व नवीन सदस्य आहे. सर्वांना संधी मिळावी. 5-5 मिनिटं फक्त बोलताय. संधी त्यांना मिळावी. अध्यक्ष महाराज तुम्हाला या संधी देतो अगोदर आम्ही. सुद्धा एक तिकडचं एक ऐकून इकडचं घ्या. असंच तुमची वेळ व्हायचं. जरी संपली तरी मी या संधी अगोदरही देतोय. एक इकडचं एक तिकडचं असंच परंतु व्हायचं. असं काहीतरी बरोबर आहे. मुलगडे साहेब आपलं विनंती आहे. बोला. बोलू द्या ना मला. काय अध्यक्ष महोदय, यामध्ये वेळ वाया घालू नका. मी एका मिनिटामध्ये सर्वांचं जो काही गैरसमज आला तो दूर करतो. पहिली गोष्ट, दोन्ही बाजूला समान वेळ मिळाला पाहिजे हे माझे मित्र योगेश सागर यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. तसाच निर्णय आहे.
आता राहता राहिला प्रश्न तो इकडे एक असा मुद्दा असा आहे की आपल्या समोर जो चार्ट ठेवलेला आहे तो पक्षवाईज वेळेचा ठेवलेला आहे. बरोबर असा नाही ठेवलेला आहे चार की भाजपचा एक आणि सरकारी पक्षाचा एक असा नाहीये. समजा भाजपने सुरुवात केली तर नंतर 2 नंबरचा पक्ष शिवसेना, 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, 4 नंबरचा पक्ष काँग्रेस आणि 5 नंबरचा असा चार्ट आहे. त्यामुळं आपण करताय ते बरोबर आहे, आपण करताय ते तो चार्ट आहे समोर चार्ट तसा आहे. सुरेश वरपुडकर साहेब बोला, आपण लेगेवर आहात बोला. मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला आपली जी पक्षाची वेळ आहे त्यामध्ये कमी करणार नाही, आपल्याला वेळ मिळणार आहे. जरी वेळ संपली तरी मी संधी देईल, जरी वेळ संपली तरीही संधी देईल, परंतु असा काही तुम्ही नियम करू नका. प्लीज बोलू द्या. चालू झाला. अध्यक्ष महाराज हा करा बसा, आता बसा आपण प्लीज अध्यक्ष महाराज प्लीज बसा. मुनगंटीवार साहेब आपण बसायला सांगा. बसा प्लीज बसा. बरोबर सर. करा सुरू. 2000 येतो सांगितलं ना, देतो संधी देतो ना, संधी देतो सांगितलं. बसा आपण बोला. अध्यक्ष महाराज हा 2014ला अध्यक्ष महाराज 2014 कसा हा काय बोलू देतो संधी बोला. भाजपची दादागिरी नाही चलेगी. अरे बसा जरा हो प्लीज. देतो मी बरं का मुनगंटीवार साहेब, मी संधी देतो. बसा आपण देतो संधी. आता ऐकून घ्या. आता काँग्रेस झाल्यानंतर शिवसेना, नंतर भाजप, नंतर राष्ट्रवादी. बोला बोला. अध्यक्ष महाराज 2014ला हे भाजपचं सरकार होतं आणि या भाजपच्या सरकारमध्ये आता यांनी काल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितलं आणि आता सरदार मुनगंटीवार यांनी सुद्धा आता आपल्याला या भाषणामध्ये आपल्याला सांगितलंय की हा अर्थसंकल्प, आघाडीचा अर्थसंकल्प हा फुगलेला अर्थसंकल्प आहे. जेवढ्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जात नाही तेवढा खर्च होत नाही. परंतु आता आपण जर बघितलं असेल की 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं ते 2019 पर्यंत भाजपचं सरकार राहिलं. या 2014 आणि 15 संधी देतो. भाजपच्या सरकारमध्ये 6390 कोटीचा अर्थसंकल्पापेक्षा बोला विखे पाटील, बोला विखे पाटील काय म्हणतात. कमी खर्च झालेला होता. अध्यक्ष महोदय, काय अर्थसंकल्प सन्मान्य सदस्यांना अध्यक्ष महोदय बोलायचं. अध्यक्ष महोदय, जी काही प्रथा परंपरा आहे की त्या अध्यक्ष महोदय एक सत्तारूढ पक्षाचा सदस्य बोलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष सदस्य बोलणार आहेत. अध्यक्ष महोदय, आणि आता आपण पूर्ण वेळ या सभागृहाचं आपण आता या प्रत्येक सदस्याची भूमिका आपण अध्यक्ष महोदय ऐकणार आहोत. आणि मग अध्यक्ष महोदय हा अन्याय करू नका, आमची आपल्याला विनंती आहे. अजिबात अन्याय करत नाही महोदय. विखे पाटील साहेब, मी मगाही सांगितलं की आपल्या पक्षाची जी वेळ आहे ती वेळ तुम्हाला मी पूर्ण देणार आहे. त्यामुळं कुठला सदस्य कधी बोलणार हा विषय नाही. त्यामुळं सगळ्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. आपल्याला सर्वांना संधी, जरी वेळ संपली तरी मी संधी देईल, हे तुम्हाला सांगितलं मी. त्यामुळं आता सुरू करा चर्चा. तर या दोन्हीच्या अर्थसंकल्पामध्ये 2018-19च्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या जवळपास 38,548 कोटींना हा अर्थसंकल्प या ठिकाणी भाजपच्या काळामध्ये सुद्धा होता. आता आघाडीच्या काळामध्ये करोना आला असताना सुद्धा, आघाडीच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी करोना आला असताना सुद्धा या अर्थसंकल्पात असा फुगलेला नाही. त्याच्यापेक्षा आघाडी असताना सुद्धा, करोना असताना सुद्धा हा खर्च माननीय वित्तमंत्र्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण कमी केलेला आहे.
महाराष्ट्राच्या जीडीपीचा आपण जर विचार आपण या ठिकाणी केला तर ह्या 2020-21च्या जीडीपीच्या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये 7.7% या जीडीपी आपल्याला कमी झालेला दिसतोय आणि त्याचप्रमाणे देशाचा हा जीडीपी जर बघितला आपण असेल तर 6.7% आपल्याला कमी झालेला दिसतोय. बसा बसा खाली प्लीज, बसा खाली. 2021 मध्ये ज्यावेळेस करोना या राज्यामध्ये बसा आलेला काशीवर, होता, खाली बसा. त्या करोनाच्या काळात जी राज्याची अर्थची परिस्थिती झाली, ती परिस्थिती जर आपण बघितली वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तर खाली करोनाच्या बसा. काळामध्ये खाली बसा आपण, सगळ्यात खाली बसा आपण. जीडीपी जर कमी कोणता झाला असेल मी वेगळं त्या काही अर्थात- केलं नाही. ज्याप्रमाणे सुरू आहे प्रथा त्याप्रमाणे सुरू आहे. तर त्याचा जीएसटी आपल्याला बघायला मिळेल जवळपास मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधला जी कोणाला बोलू देणार नाही. जरा सुरू का तुमचं बोलणं चालू ठेवा. बबनगिरी नहीं चलेगी. नाही, मी मगाशी सांगितलं, मी आता काँग्रेस सदस्य बोलत आहेत, त्यानंतर शिवसेना, नंतर भाजप, नंतर राष्ट्रवादी, असं क्रमाने आपण काय म्हणणं आहे बोला. अशोक पवार साहेब चालू करा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय सुधीर भाऊ, आदरणीय विखे पाटील साहेब हे दोन्ही अत्यंत सिनियर नेते आहेत. माझे ऐक 1-2 मिनिट ऐका. हा? आदरणीय हरिभाऊजी बागडे साहेब, मला नाना ज्या वेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस अशा अनेक वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली, पण त्यावेळेस यांनी सांगितलं मी 1 एकरचा घेतो, नंतर आम्ही ऐकलं. तुम्ही काय ऐकत नाही? 2 मिनिटाचं काम आहे ना. तुम्ही याच्यानंतर यांचा घेणारा बोलून द्या ना. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, विषय संपवा. आपल्याला फार काम आहे आज काम आहे. अरे ऐका, याच्यानंतर घ्या ना. मुनगंटीवार साहेब. अध्यक्ष महोदय 1-2 मिनिटं मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय सुधीर भाऊ, आदरणीय विखे पाटील साहेब, आदरणीय बागडे साहेब हे तिन्ही विरोधी पक्षातले सिनियर आमदार आहेत. ऐका, आदरणीय गणेश नाईक साहेब पण आहेत. ऐका, जरा थोडस ऐकलं तर फार विनंती. सुधीर भाऊ जरा सांगितलं मला. तर हे अत्यंत सिनियर आहेत. सभागृहामध्ये अत्यंत नवीन आमदार खूप आलेले. माझी विनंती आहे सुधीर भाऊ सगळ्यांना की आपण सिनियर आहात, आम्हाला वादविवाद न करता ज्या पद्धतीनं आपल्याकडची भाषणं चालतात आम्ही सगळे शांततेत बसून ऐकतो. सुधीर भाऊ, कधी आम्ही तुम्हाला त्रास देत नाही. आमचं म्हणणं असं आहे, ऐका 1-2 मिनिट, की आपण अध्यक्षांना आपणच काल ठरवतो. आदरणीय देवेंद्रजी साहेब होते, आपण वेळेचं जे ऐका, वेळेचं ज्या वेळेला ठरवलं, आमचा मुद्दा दुसरा काही नाही, फक्त वेळेचं थोडंसं अध्यक्षाकडनं आपण सगळ्यांनी आम्हाला पण समजून घेऊ द्या की बाबा सुधीर भाऊ तुम्हाला किती वेळ आहे, आम्हाला किती वेळ आहे, आणि त्याचं नियोजन करायला तुमच्या सारख्याला 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही. म्हणून आपण शांततेत खाली बसून ऐका. माझं हे लगेच बोलत नाही, तुम्ही ऐका, हे बोलत नाही आता, पण ऐकून तर घ्या 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडस कालचं जी चर्चा आहे, हे बघा रेकॉर्डला आहे कालची चर्चा, वेळेचं त्यांनी सांगून द्या साहेब, अध्यक्षांनी. मग सुधीर भाऊंना सांगून नसेल तर मग चालू द्यायचं.
अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊ, आदरणीय सुधीर भाऊ, माझी विनंती आहे आपल्याला की जे वेळेचं काय आपल्याला ठरलं असेल ते बसून सगळ्यांनी जरा शांतता ऐकून त्या पद्धतीने गेलं तर फार बरं होईल. मी विनंती करतो आपल्या सगळ्याला. धन्यवाद. बोल रे. बोला कामकाज कामकाज शांततेने व्हावं, चर्चा व्हावी, संवाद व्हावा ही नक्कीच सर्वांचीच भावना आहे. आपल्याला विनंती आहे, मुद्दा फक्त एकच आता इथं उपस्थित जागा आहे, जो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, ज्या संदर्भामध्ये गंभीरता आहे की या अगोदर एक इकडचा आणि एक इकडचा असा सदस्य बोलू द्या. वेळेच्या संदर्भात जो आहे आपण वेळ वाढवू शकतो. खरं तर ही चर्चा 7 दिवस करायची असते, आपण 2 दिवस करतो. साहेब, मी तुम्हाला एक सांगतो की परवा पुरवणी मागण्यावरती ज्यावेळेसची चर्चा होती त्यावेळी चर्चा अशीच होती, अशा क्रमाने चर्चा होती. मी तर डेस्कवर बसलो होतो आणि अशी चर्चा सुरू होती. एक भाजप, नंतर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर काँग्रेस. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, रेकॉर्ड तुम्ही काढून बघा. अशी चर्चा होती, त्याप्रमाणे मी सुरू केली. त्यामुळे नवीन काही वेगळं असं केलं नाही, अशी होती. हा, अशी होत नाही. रेकॉर्ड तुम्ही काढून बघा. जर नसेल तर मी मान्य करतो, आणि जर असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल. रेकॉर्ड काढून बघा तुम्ही. त्यामुळे असे करा सुरू, पुढे करा सुरू कर. वरपुकर साहेब करा सुरू. ऐका बसा खाली, तुम्ही बसा खाली. करा सुरू. वरपुकर साहेब करा सुरू. तुम्ही अध्यक्ष महाराज, आजच्या या अर्थसंकल्पावर आता सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जे काही अरे बसा ना जरा, ऐकू द्या. झालं ना, सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही बोलणार आहे का वरपुकर साहेब? संधी देऊ का? 2014 सालापासून बसा, ऐका आता विनंती, ऐका. बसा आपण. काय पण आपण ऐकायचं नाही का? हो द्या ना, उत्तर द्या म्हणून. 2014 पासून ते 2018-19 पर्यंत राज्य कोणाचं होतं? फडणवीस सरकारचं. त्या काळातल्या राज्याच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पामध्ये जी प्रोव्हिजन होती तेवढा खर्च झालाय का? तर झालेला नाही. कारण आता ज्या संकल्पामध्ये आपण म्हणता की हा अर्थसंकल्प हा माननीय वित्तमंत्र्यांनी असा फुगून सांगितलेला आहे, तो फुगून सांगितलेला जरी असला तर खर्च तेवढा होत नाही. ही परंपरा आपल्यापासून झालेली परंपरा ही आतापर्यंत आलेली आहे. अध्यक्ष महाराज, या संदर्भात वेगळ्या या अर्थसंकल्पामध्ये ज्या प्रोव्हिजन आपल्याला करायला मिळाले बघितले असतील, तर त्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची योजना ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही त्यांच्या काळातली आलेली होती. आज महात्मा ज्योती फुले योजना, कर्जमाफी योजना ही आपल्या काळातली आहे, आघाडीच्या काळातली आहे. आणि सर्वात चांगला आणि सर्वात बेस्ट रिझल्ट जर कोणता चांगला असेल ते साधारण सर्वसामान्य माणूस जो रोजचा आपला दरवर्षीचा कर्ज पुरवठा करतो, शेतकरी पुरवठा करतो, नियमित कर्ज पुरवठा करतो, त्याला आपण आता 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर या ठिकाणी राज्य केलेलं आहे. अध्यक्ष महाराज, यामध्ये त्याच्यामुळे काय फरक पडलेला आहे राज्याच्या याच्यामध्ये? त्या राज्याच्या याच्यामध्ये फरक पडलेला असताना आपल्याला विचार करावा लागेल की या शेतकऱ्यांना जर आपण सातत्याने दिलं, कारण शिवाजी महाराज हे कर्ज पुरवठा योजना ही त्या शासनानं 2009 पासून आणलेली होती. पण 2009च्या आधीचे जे काही शेतकरी असतील, काय मी 9,000 शेतकऱ्याच्या 2009च्या आधीची जी शेतकऱ्याची योजना असली पुरवणी 2 मिनिटं. पुरवणी मागण्यावरती आता जी चर्चा झाली त्या चर्चेचा क्रम मी आपल्याला सांगतो. त्यामध्ये क्रमांक 1 श्रीमती देवयानी फरांदे, त्यानंतर 2 सौ सरोज आहिरे राष्ट्रवादी,
3 श्रीमती प्रतिभा धानोरकर काँग्रेस, श्रीमती मेघना बोर्डीकर बीजेपी, श्री रमेश बोरगावकर शिवसेना, श्री प्रकाश सोळंके राष्ट्रवादी, सुलभा सोडके काँग्रेस, अबू आझमी साहेब सपा, श्रीमती मंदा म्हात्रे बीजेपी, श्री विश्वनाथ भोईर शिवसेना, बाबा अत्राम राष्ट्रवादी काँग्रेस, अशा प्रकारे हे होतं. त्यामुळं त्यामध्ये बदल काही केला नाही. जरी महिला असले तरी पक्ष आहे ना त्याला, त्यामुळं हा नाही नाही त्याप्रमाणेच आहे. त्यामुळं वेगळं काही नाही. तर आपण जागेवर बसा, विनंती माझी, आपण जागेवर बसा. आता सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती अशी आहे, अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की आता त्यांना द्या, नंतर मला द्या. आता त्यांना द्या फार तर, नंतर मला द्या. पण सभागृह शांत होऊ द्या. आता त्यांना द्या, नंतर मला द्या. ठीक आहे ठीक आहे. सन्माननीय सदस्य श्री गणेशजी नाईक. संधी दिली ना आता, अध्यक्ष संधी महोदय, दिली ना मी आता, जरा जरा संधी दिली आता, बसा खाली. प्लीज प्लीज. अध्यक्ष महोदय, एक तर वेळ कमी आणि त्याच्यात वेळ वाया जातोय. माझी आपल्याला विनंती आहे की जरी त्यांचे काल विरोधी पक्ष नेते आणि आज सन्माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी 2 तास 20 मिनिटं काय 30 मिनिटं घेतली असली तरी तुम्ही एक तिकडे एक इकडे देत असताना आता पुढचे त्यांचे समजा 5 मिनिटात उरका, पण ते झालं की मग इकडंच असं करून वेळ मेकअप करा. नाहीतरी त्या 2.5 तासातला 1 तास मला लागेल, त्याच्यावर 1.5 तास त्यांचे राहिले. एक मिनिट त्याच्यात म्हणजे राहिलेल्या 1.5 तासात मग आमच्या इकडचे तशा पद्धतीने उरका, परंतु एक त्यांचा घ्या. आता इथून पुढे त्यांच्या प्रत्येक सदस्यांना अतिशय कमी वेळेमध्ये उरका आणि ह्यांना मात्र त्या वेळ कव्हर करून द्या, असं करा. ठीक आहे. हा बोला गणेश नाईक. ठीक आहे. नाही गणेश नाईक साहेब, आता लीगवर आता मी सुरेश वरपुडकर साहेब होते, त्यांना त्यांचं झालं बोललं की तुम्हाला संधी देतो थोडक्यात. अच्छा, आणि नंतर तुम्हाला देतो, बास्केटबॉल नंतर तुम्हाला देतो. माननीय अध्यक्ष महोदय, आपला आभारी आहे. आजचा हा जो अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री दादा यांनी आता या फक्त ठिकाणी जो मांडला त्या संदर्भामध्ये माननीय माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांनी आता अशा प्रकारचा या आघाडीच्या सरकारच्या अर्थसंकल्पावर अशा प्रकारचा आरोप केला की तो आरोप हा अर्थसंकल्प आपण फुगवलेला आहे, तेवढा खर्च या ठिकाणी झालेला नाही. आपण जर पूर्ण मागच्या 2014 पासून ते 2019 पर्यंत जर काढला तर जेवढा अर्थसंकल्प असतो तेवढा कधी झालेला नाही, खर्च झालेला नाही. आणि त्याची आकडेवारी सुद्धा आपल्याकडे आहे. आकडेवारी सांगतो ना, तर त्या आकडेवारीमध्ये एक मिनिट आहे पडलं की जायला. हा, तर त्या आकडेमध्ये 2014च्या आकडेवारी आहे का? 2014-15ला जो अर्थसंकल्प झाला होता त्याच्यापैकी 6,390 कोटीनं कमी खर्च झालेला आहे. 2015-16ला जे अर्थसंकल्प होता त्याच्यात 17,140 कोटीनं खर्च कमी झाला. सांगतो ना बजेटच्या म्हणालो. काल असाच आरोप केला होता माननीय माजी मुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केला की हा अर्थसंकल्प असा फुगलेला आहे आणि खर्च कमी होतो, जेवढा खर्च होतो तेवढा अर्थसंकल्प होतो. म्हणून आता त्याच्या 18-19 किती झालाय? 38,548 कोटींना हा खर्च आपण या ठिकाणी.
म्हणजे ही परंपरा आजची नाही आहे. त्या काळापासून अशाच प्रकारचं वरचीवर येत असतं. ज्याचं कोणाचं सरकार असतं त्या सरकारमध्ये तशा प्रकारचं होत असतं. म्हणून अशा प्रकारचे वेगळे करू नका. आज आपल्याला अनेक योजना आहेत अशा की ज्या योजनेचा विचार करून आपल्याला राज्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागेल. 2021चा जीडीपी आपण जर बघितला असेल, ज्यावेळेस करोना आला होता त्या काळामध्ये जीडीपीचा सगळ्यात जास्त जर घाटाकोट झालेला असेल, जीडीपी कमी झालेला असेल तर 12% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कमी झालेला होता. आणि जवळपास सर्व्हिसेस सेक्टर मधला जवळपास जीडीपी आपला जवळपास 9% कमी झालेला होता. आणि वाढला कुठं होता? वाढा तो ॲग्रिकल्चरच्या जीडीपी मध्ये वाढला होता. कारण जे काही मॅन्युफॅक्चरचे किंवा सर्व्हिस सोडून लोक शेतामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे ॲग्रिकल्चरचा जीडीपी जवळपास 15% आपला या राज्याच्या या ठिकाणी वाढलेला होता. अशा अनेक प्रकारच्या संदर्भामध्ये वेगळे आपल्याला चर्चा मिळाले होते. आपण कराच्या संदर्भामध्ये जर आपण बोलत झालो तर आता तुम्हाला ज्या काही रिसिप्ट आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये 2019-20च्या जर रिसिप्ट आपण बघितली, जे उत्पन्न महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी जर बघितलं ते जवळपास 2,83,190 कोटीच्या संदर्भात होतं. परंतु तेच उत्पन्न करोनाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं. असं असताना सुद्धा ज्या जिल्ह्याचे जे डीपीडीसीचे होते, जिल्हा नियोजन कमिटीच्या संदर्भामध्ये डीपीसीचे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कपात ह्या राज्याच्या आघाडीच्या सरकारनं आतापर्यंत केलेली नाही. जे काही आपल्याला डीपीसीचे जेवढे पैसे होते तेवढे करोना असताना सुद्धा पूर्णपणे या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याचं अभिनंदनच आपण या ठिकाणी केलं पाहिजे. परंतु आपल्याला बघितलं असेल जीएसटीच्या पैशाच्या संदर्भामध्ये आपल्या राज्यपालाच्या सन्माननीय राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये आपण बघितलं असेल की 18 फेब्रुवारी 2000 पर्यंत जी काही जीएसटीची केंद्र सरकारकडून येणारी जी बाकी होती ती 29,942 कोटीची होती. आणि 29,942 कोटीची कर्जमाफीची येणार होती, तिचा कार्यमधा या फेब्रुवारीपर्यंतच आहे. 2 मिनिट झालं. परंतु आता मी काय जनरल बोलालो तर आता ह्या जीएसटीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला सुद्धा फार वेगळा विचार करण्याची गरज आहे. कारण जीएसटी कॉम्पन्सेशन जे आहे ते जीएसटी कॉम्पन्सेशन केंद्र सरकारला फक्त जून 2022 पर्यंतच आहे. आणखी नाही बोलतो मी 2022. तर आज आपल्याला सगळ्यात महत्वाचे जे काही प्रकल्प केले तर 50,000चा जो काही जे रेग्युलर कर्ज फाईट करणं होता त्याच्यामध्ये काही सुधारण्याची करण्याची आवश्यकता आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची योजना ही 2009 पासून पुढे घेतलेली आहे आणि रजा आघाडी सरकारने त्याच्या पुढे घेतलेली आहे. 2009च्या आतले जे काही शेतकरी राहिले ते आणखी थकबाकीदार तसेच बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण बँकेच्या सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, नॅशनलाइज बँक असेल, याचा फार मोठ्या प्रमाणात एनपीए वाढत चाललेला होता. आणि हा एनपीए जर कमी करायचा असेल, आता 50,000च्या लालचीनं आता पुष्कळशे लोक थकबाकीतून चालू बाकीमध्ये व्हायला चाललेले आहेत. कारण ही योजना कायमची चालू झाली पाहिजे तर थकबाकी वाढणार नाही. आता ज्या वेळेस निवडणुका येत्या जवळपास 1 वर्ष 2 वर्ष राहिली